तर स्वागत आहे आपल्या महालेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट आले आहे. तर लाडकी बहीण योजना तसेच ताजे अपडेट तर 7 जून 2026 रोजी अपडेट आलेले आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे. तर व्हिडिओ स्किप न करता तर ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर सुमारे 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहे. तर त्यामुळे लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले की अपात्र लाभार्थी, करदाते, सरकारी कर्मचारी, पुरुष अर्जदार आणि इतर निकष न पाळणाऱ्या योजनेतून वगळण्यात आले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे. तर मे महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. पडताळणीनंतर प्रक्रिया सुरू असल्याने काही ठिकाणी तर विलंब होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर महिला व बालविकास मंत्री अदिती ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की ज्यांची नावे चुकून वगळली गेली असतील त्यांची पुन्हा पडताळणी सुरू पात्र असल्याचा लाभ पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. तर काही योजनेची अधिकृत माहिती येथे पाहू शकता. तर काही अडचण आल्या तर आपल्या कमेंटमध्ये बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तर स्वागत आहे आपल्या महालेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तुम्ही पाहणार आहोत तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलला आल्यावर धन्यवाद. तर आपण पाहणार आहोत तर आजची सगळ्यात मोठी बातमी. तर तुम्ही आजच्या ठळक मराठी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पाहूया आजचे काही महाराष्ट्रातील हंगामी अपडेट. तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघालय पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला असून मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर भागात वादळी वारे व हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर महायुती व ॲक्शनमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून संघटनात्मक बदल आणि बंडखोरांना इशारे देण्यास सुरुवात झाली आहे. तर सोन्याचे दर स्थिर. आज 3 आणि 4 जून रोजी मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. तर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. विवाहित मुलींनाही सरकारी योजनेचा लाभ नाकारता येणार नाही असे महत्त्वाचे निरीक्षक सर्वोच्च न्यायालय नोंदवले आहे. तर दिल्लीत भीषण आग. दिल्लीतली मालवीय नगर येथे 5 मजली इमारतीवर लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर अधिक माहितीसाठी आपल्या महालेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.